आज 19 फेब्रुवारी 2026 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आपण जमलो इथे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमच्या शाळेचे, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सामाटे सर, शिक्षक वृंद, गेडाम सर, राऊत मॅडम, आपल्या मंदाताई आणि तुम्ही सगळे ज्यांनी भाषण दिलं त्यांचं खूप खूप कौतुक. जे वेशभूषा करून आले त्यांचं आणखी जास्त कौतुक. आणि जे वेशभूषा करून येऊन ज्यांनी मत व्यक्त केलं किंवा भाषण दिलं त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक. शिवाजी महाराजांची जयंती असो या कुठल्याही महापुरुषाची जयंती असो, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरित्रामधल्या कोणत्या गोष्टी आपल्याला घेता येतं ते शिकायला पाहिजे. शिवाजी महाराजांचं जर बघायला गेलं, वयाच्या 16व्या वर्ष म्हणजे साधारण आपलं 8वी 9वी 10वीचा विद्यार्थी. 10वीच्या विद्यार्थ्याच्या वयाचं असताना त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. म्हणजे ज्यावेळेस स्वराज्य ही गोष्ट अस्तित्वात पण नव्हती. बरोबर, एखादी गोष्ट अस्तित्वात आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कोणी विचारलं काय व्हायचं, तुम्ही म्हणता डॉक्टर, इंजिनियर म्हणता की नाही, पोलीस. डॉक्टर व्हायसाठी, इंजिनियर व्हायसाठी, पोलीस व्हायसाठी जी पद्धत आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही माहिती? कारण की कोणीतरी डॉक्टर आहे आपल्या समाजात, कोणीतरी इंजिनियर आहे आपल्या समाजामध्ये, कोणीतरी पोलीसमध्ये आहे. त्यांना आपण विचारलं तर ते आपल्याला सांगतात की डॉक्टर कसं व्हायचंय, पोलीस कसं व्हायचं, सांगतात की नाही. पण स्वराज्य स्थापन करायचं जे अस्तित्वामध्ये नव्हतं ते स्थापन करायचं म्हणजे नवीन काम आहे की नाही. आणि नवीन काम करण्याची प्रेरणा घेऊन तो व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज कोणत्या वर्षी करते? वयाच्या 16व्या वर्षी. एखादी नवीन गोष्ट निर्माण करणं एवढं सोपं असतं का? सहज होतं का? त्याचा ध्यास घ्यावा लागतो. त्यासाठी सतत कष्ट करावे लागतात. ते कष्ट तुम्ही लोक करता का? तुम्हाला स्वराज्य स्थापन नाही करायचं, आता ऑलरेडी आपण सुराज्यात आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर हो की नाही? तुम्हाला स्वराज्य स्थापन नाही करायचं, पण काहीतरी तुमच्या समोर ध्येय असायला पाहिजे की नाही, की असंच जगायचं. रोजचा दिवस जो निघतो त्या दिवसाचं काहीतरी ध्येय असायला पाहिजे की नाही, की आज दिवसभरामध्ये काय करायचं काहीतरी ठरवायला पाहिजे की नाही. म्हणजे आज दिवसभरामध्ये मला खेळायचे, आज दिवसभरामध्ये मला कालच्यापेक्षा जास्त मस्त्या करायच्या आहेत, आज काल जेवढं मी आई वडिलांना त्रास दिला त्याच्यापेक्षा जास्त त्रास द्यायचे, असं ध्येय ठरवायचं का? मग ध्येय कसं ठरवायचं? एका दिवसापुरतच ध्येयाचा विचार ते राहू द्या, स्वराज्य राहू द्या, पुढे काय होणार आहे तेही राहू द्या. आजचा दिवस कसा घालवायचा हे जर ध्येय ठेवायचं असेल तर काय असतं आपलं ध्येय, काय असायला पाहिजे? सांगा की, मी वाट बघते तुमच्या बोलण्याची. काय असायला पाहिजे ध्येय? आजचा दिवस कसा घालवायचा, काय असायला पाहिजे ध्येय? चांगला जायला पाहिजे. पण नेमकं काय करायचं? बरोबर, म्हणजे आज माझ्याकडे सुट्टी आहे, आज माझी शाळा नाही आहे, तर माझं राहिलेलं पेंडिंग जेवढं पण होमवर्क असेल, बरोबर की नाही, ते होमवर्क मी आजच्या दिवशी कम्प्लीट करायला पाहिजे. किंवा मला रेग्युलर दिवसामध्ये खेळायला मिळत नाही तर आजचा 1 तास मी माझ्या या खेळासाठी ठेवतो. असं रोजचं काही ना काही ध्येय असायला पाहिजे की नाही. असं रोजचं जेव्हा ध्येय थोडं आपण पॉझिटिव्ह ध्येय ठेवत जातो तर थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं की नाही, तसं हळूहळू चांगल्या गोष्टीचा संचय एवढा वाढतो की तो खूप मोठा होतो. म्हणजे रोज तुम्ही खूप मोठं काम करू नका, तुम्ही जे चांगलं काम करता त्या चांगल्या कामामध्ये फक्त 1% वाढवा, फक्त 1%. म्हणजे काल जर समजा मी 15 मिनिटं अभ्यास केला असेल तर आज फक्त 20 मिनिटं अभ्यास करा. म्हणजे 15 मिनिटाच्या डायरेक्ट अर्धा तास करायचे आहे का? नाही. आज 15 मिनिटाच्या उद्या कालच्या 15 मिनिटाच्या आज 20 मिनिटं केली, उद्या 20ची 25 होतात. बरोबर, रोजचं आपण एकच मिनिटाचं ठेवा. आजचं 15 मिनिटं असेल तर उद्याचं 16 मिनिटं ठेवा, परवाचं 17 मिनिटं ठेवा. 1 मिनिटं काही वाटणार आहे का आपल्याला? पण हा 1 मिनिटच हळूहळू तुमचं रूपांतर कशामध्ये करतं? 1 तासामध्ये करतं. तेच तसाच विचार आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रामधनं घ्यायचं आहे की वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनाचं अवघड असलेलं, शक्य नसणारं स्वप्न त्यांनी बघितलं आणि ते स्वप्न साकार पण करून घेतलं. कशामुळे? फक्त नियोजन पद्धतीमुळे. आणि दुसरी एक गोष्ट त्यांच्या चरित्रातून शिकण्यासारखी आहे ती म्हणजे सगळ्यांना घेऊन चालणं. कुणीही एकटा माणूस कोणतंही काम करू शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. घर असो, शाळा असो, तुम्ही ज्या ठिकाणी पुढे भविष्यामध्ये काम करणार असाल ते ऑफिस असो, कुठेही जा तुम्ही, तिथे कुठलाही व्यक्ती एक
एकटं काम करू शकत नाही. आपण नेहमी टीममध्ये काम करतो. नेहमी आपली टीम यशस्वी झाली तर आपण यशस्वी होतो. जसं लंगडीचा खेळ खेळता तुम्ही, खो खोचा खेळ खेळता, कबड्डीचा खेळ खेळता, तुम्ही एकट्याने कितीही प्रयत्न केला, कितीही लंगडी घातली, कितीही गडी आऊट करतो म्हटलं तरी तुमच्या याच्यावरती बंधनं असतात की नाही असतात? शारीरिक क्षमतेवर बंधनं असतात ना. तुम्ही एकच व्यक्ती 11 गडी आऊट करणार आहे का? पण प्रत्येकाने एक गडी जरी, प्रत्येकाने 2 जरी गडी आऊट केले तर 9 जणांना 18 गडी होतात की नाही? मग जिंकण्याचे चान्सेस जास्त आहे ना. म्हणजे एका व्यक्तीने 9 गडी करणं, 9 व्यक्तीने 2 व्यक्ती करणं, चान्सेस कुठे जास्त आहे? टीममध्ये जास्त आहे ना. हे नेहमी लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचं जे मंत्रिमंडळ होतं, ते मंत्रिमंडळ असो किंवा शिवाजी महाराजांचे मावळे होते, ते मावळ्यांसोबत त्यांचं वागणं असो किंवा शिवाजी महाराजांचं रयतेसोबत वागणं असो, नेहमी लक्षात ठेवायचं वागताना मोठ्यांशी आदराने वागायचं, लहानांशी नम्रतेने वागायचं. तुम्ही किती हुशार आहे काही महत्त्व नाही. हुशार प्रत्येक जणच असतो. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही कसं वागता. विद्या विनयेन शोभते. म्हणजे तुमची हुशारी तुमच्या वागण्याने सार्थक ठरते. तुम्ही कितीही हुशार असाल आणि तुमचं जर वागणं उद्धट असेल तर तुम्हाला तुमचं काम कोणतंच यशस्वी होत नाही. तर आज शिवजयंतीनिमित्त शिवचरित्रातून घेता येणाऱ्या गोष्टी ह्याच आहेत की रोजचं काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे, असाध्य ते साध्य करायचं ठेवलं पाहिजे. स्वप्न नेहमी मोठं बघा. स्वप्न नेहमी मोठं बघा. नेहमी स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा, स्वप्नावर विश्वास ठेवा. जे तुम्ही स्वप्न बघता ते सत्यामध्ये उतरतच. त्याला त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी आहे. मी जे स्वप्न बघते ते थोड्या उशिराने का होईना पण ती सगळी स्वप्न साकार होतात. तुम्ही सुद्धा एक मोठं स्वप्न बघा. त्या मोठ्या स्वप्नासाठी अविरत प्रयत्न करा. फक्त हे प्रयत्न करताना एकटे धावू नका, सगळ्यांना घेऊन धावा, सगळ्यांसोबत धावा. स्वतःचं मन स्वच्छ ठेवा, स्वतःचा स्वभाव चांगला ठेवा. स्वतःच्या स्वभावामध्ये, स्वतःच्या मनामध्ये कोणाबद्दलही निगेटिव्ह विचार ठेवू नका. एवढं जर केलं तर तुम्हाला यश हमखास मिळणार आहे. जसं शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करणं सोपं झालं तसं तुम्हाला तुमचं ध्येय सुद्धा स्थापन करणं सोपं होणार आहे. आणि ज्यांनी भाषण चिठ्ठी देऊन बघितलं त्यांनी थोडीशी तयारी करायची. 2 दिवसामध्ये आपलं भाषण पाठ होऊन जातं, होतं की नाही? त्या 2 दिवसामध्ये आणि आपल्याला आपल्या शाळेमध्ये पुढे कोणता कार्यक्रम आहे आपल्याला माहिती असते की नाही? 2 दिवस थोडंसं टी व्ही कमी पाहायचा, 2 दिवस एखादा होमवर्क कमी करायचा, भाषण पाठ होऊन जाते. बरं नाही वाटत ना चिठ्ठी घेऊन भाषण करायला? आता आपण छोटं थोडी आहो का? अंगणवाडीत आहो का? आता पहिल्या वर्गात आलो आपण. 1ली ते 4थ्या वर्गामध्ये बऱ्यापैकी आपण आपली जी मानसिक क्षमता आहे ती सुदृढ झालेली आहे. आपण भाषण पाठ करू शकतो. तर पुढल्या वेळेस भाषण करताना विदाऊट चिठ्ठी जेवढं येतं तेवढं भाषण करायचं, ठीक आहे? आणि पुन्हा भाषण करताना ना लिहिलेलं भाषण पाठ नका करू. लिहिलेलं भाषण पाठ नाही करायचं. काय करायचं ते समजून घ्यायचं. येते लक्षामध्ये? म्हणजे आता मी तुमच्या समोर बोलते ते कुठे लिहिलेलं आहे का? त्याची कुठे स्क्रिप्ट आहे का? मी तुमच्याशी बोलता भाषण करत आहे की नाही? आणि तुम्हाला ते आवडते आहे कारण की तुम्ही टक लावून बघत आहे, याचा अर्थ तुम्हाला ते आवडतं. मग भाषण असं असायला पाहिजे. भाषण पाठांतर नसावं. तुम्हाला जे शिवाजी महाराजांबद्दल माहिती आहे ती माहिती किंवा कुठलं पण भाषण ज्यावेळेस असतं त्यावेळेस तुम्हाला जे माहिती आहे ते आपल्या शब्दात सांगा म्हणजे भाषण. मग भाषण चांगलं करायसाठी 1-2 चारोळ्या लागतात तर त्या 1-2 चारोळ्या पाठ करता येतात. संपूर्ण भाषण जर पाठ करायचं म्हटलं तर ते पाठ होणार आहे का? पण शिवाजी महाराजांचं शिवचरित्र कथेसारखं सांगायचं म्हटलं ते सांगता येतं की नाही? पाठ करायची गरज आहे का? आणि त्याच्यामध्ये 1-2 चारोळी तेवढी पाठ करायची. तर ती चारोळी हातावर पण जरी सुरुवातीचं लिहिलं तरी लक्षात राहून जाते. राहते की नाही? अशा पद्धतीने भाषणाची सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला भाषण पाठ करण्याचा जो वेळ जातो तोही जाणार नाही. मला आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. आणि मी इथे आपली 2 शब्द थांबवते, आपली रजा घेते. धन्यवाद.